प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व महापुरुषांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून सर्व मंचावरील मान्यवरांची माफी मागून नावं न घेता सर्व सन्माननीय विचार मंच माझ्या समोर बसलेल्या बहादर या शिवस्वराज्य यात्रेसाठी या परळी नगरीमध्ये जमलेल्या माझ्या मावळ्यांनो, आज या परळी शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेचा आपण परळीकरांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत केलेलं आहे। मान्यवरांना या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो की या परळी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला साहेब तर 30 वर्षापूर्वी 1994 ला या परळी शहराला परळी मतदारसंघाला ग्रहण लागलं आणि ग्रह खातं मिळालं आणि तेव्हापासून परळी मतदारसंघाला जे ग्रहण लागलेलं आहे त्या परळी मधल्या माझ्या माय माऊलीचं ग्रहण आजही संपत नाही आहे। 30 वर्षापूर्वी या परळी शहराचा जर इतिहास आपण पाहिला तर या परळी शहरामध्ये व्यापारी सुखाने नांदत होता। या परळी शहराची व्यापारी या परळी शहराची बाजारपेठ या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होती। या परळी शहराचा वैद्यनाथ पॅटर्न, शिक्षणातला वैद्यनाथ पॅटर्न हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता। मराठवाड्यातून विद्यार्थी या परळी शहरामध्ये शिक्षणासाठी येत होते। या मराठवाड्यातला व्यापारी बांधव या परळी शहरामध्ये खरेदीसाठी येत होता, दळण होत होता। माता भगिनी माझी शांत होती, माता भगिनीला सुरक्षा होती, तरुणांना रोजगार होता, बेरोजगारीची समस्या नव्हती, सिंचनाचं क्षेत्र त्यावेळेला होतं। परंतु गेल्या 30 वर्षात या परळी मतदारसंघात एकही सिंचनाचा प्रकल्प ज्यांना आपण अनिर्बंध अशी सत्ता दिली त्यांनी आणलेला नाही। या 30 वर्षात एकही सिंचनाचा प्रकल्प नाही साहेब। या ठिकाणी नागापूर धरण आहे, तिथून जवळपास 100 KHP पाणी हे तेलंगणामध्ये वाहत जातं। तिकडे मांजरा आहे। परळी मतदारसंघाचा विकास जर आपण भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं, इकडे गोदावरी नदी आहे आणि इकडे मांजरा नदी आहे। म्हणजे अशा प्रकारे भौगोलिक सिंचनाचं क्षेत्र लाभलेलं असताना सुद्धा सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या परळी मतदारसंघामध्ये होतात। तरुणांच्या हातचा रोजगार या ठिकाणी छिनला जातो। 3 कारखाने बंद पडले, जगमित्र सुतगिरणी बांध पडली, हजारो बेरोजगारांना या ठिकाणी संधी मिळाली नाही। रोजगाराच्या या ठिकाणी लोंढेच्या लोंढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जात आहेत। माझी माय माऊली सुरक्षित नाही। या गेल्या 30 वर्षामध्ये जवळपास 260 या ठिकाणी माझ्या माऊलीचे कुंकू कपाळ पांढरे केलेले आहेत, त्या ठिकाणी हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्येचं पाप यांना फेडण्याची वेळ आलेली आहे। बीड जिल्ह्याचं ग्रहण संपलेलं आहे, आता परळी मतदारसंघातलं ग्रहण आपल्याला संपवायचं आहे। आणि मतदार बांधवांनो, या निमित्तानं आपण सर्वांनी एकच निश्चय घ्यायचा आहे, पक्ष कोणालाही उमेदवारी देईल तो उमेदवार म्हणजे आपण उमेदवार आहात असं समजून येणाऱ्या विधानसभेला आपला जो विरोधक आहे, पालकमंत्री, कृषी मंत्री, ज्यानं हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला, शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे खाल्ले, 2020 पासून आजपर्यंत पीक विम्याचे पैसे माझ्या शेतकरी बांधवांना दिले नाहीत। परवाच कृषी मंत्रालयात 300 कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस झाला। 2020 चा पीक विम्याचा प्रश्न, 2023 चा पीक विम्याचा प्रश्न हे महाघोटाळे आहेत। ईडीने याची चौकशी करावी असं माझं जाहीर आव्हान आहे। शेवटी आपल्या सर्वांना मी एकच आश्वस्त करतो, आपण जो कोणी उमेदवार द्याल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं काम माधव जाधव आणि या ठिकाणी परळी मतदारसंघातली बहादर जनता करेल, एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष।